शिवसेनेचे माजी खासदार गजानन कीर्तिकर सध्या आमच्यासोबत आहे। सर, आज तुमची बैठक होणार आहे, काय विषय आहे, काय मागण्या आहेत? मुंबई विमानतळ जे आहे या विमानतळावरती प्रवाशांची संख्या वाढलेली आहे आणि आता एक काळ असा होता की विमान प्रवास हे करणारे उच्च आमदनीवाले होते। आता सर्वसाधारण जनतासुद्धा ज्यांच्याकडे स्वतःची गाडी नाही परंतु विमानाने प्रवास करण्याची गरज असते असे प्रवासी आहेत। आता हे प्रवासी साहजिकच सार्वजनिक वाहतूक जी आहे BST, टॅक्सी आणि रिक्षा, आता BSTनी सर्व्हिस दिली आहे ती अपुरी आहे, ती काय पूर्ण होत नाही। टॅक्सीला त्यांनी प्रीपेड टॅक्सी हे जे हे आहे प्रोजेक्ट तो चालू केलेला आहे। आता ह्याची लॉजिस्टिक्स सगळी व्यवस्था जी आहे ही मियालने करायला पाहिजे, अदानी एअरपोर्टने, आणि त्याच्यावरती नियंत्रण जे आहे रेटिंगचं, क्यू लावणं, प्रवाशांना व्यवस्थित सुविधा देणं, हे सगळं कंट्रोल RTOच्या हातात आहे। आणि टॅक्सी आणि रिक्षा हे जे पुरवठादार आहेत, हे जे संस्था आहे त्याच्याकडे ते संपूर्ण अधिकार दिले पाहिजेत। टॅक्सीमॅन युनियनला अशा तऱ्हेचा अधिकार दिला गेला प्रीपेड टॅक्सीला, आणि आमची एक NGO आहे हॅपी टू हेल्प, सर्व टॅक्सी रिक्षा चालक जे आहेत ते कंट्रोलमध्ये आहेत त्यांच्या, आणि ती सुविधा जनतेला मिळण्यासाठी त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे। अदानी ह्या गोष्टीकडे फार मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण करते, दुर्लक्ष करते। RTOचे ट्रान्सपोर्ट ऑफिसरकडे आम्ही संपर्क साधला, त्यानंतर आम्ही ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आमचे प्रताप सरनाईक साहेब यांना भेटलो, अदानीचे प्रतिनिधी आले तो अश्विन कुमार, आणि त्यांनी आदेश दिला तोंडी की 1 जूनपासून सुरू करा। आता सुरू करा, पण अदानीला ही सेवा जी आहे रस्त्यावरची टॅक्सी आणि रिक्षा आणि बसवाल्यांना सोबत घेऊन करायचे, तर त्यांचे एजन्सी ज्या आहेत त्यासुद्धा फार महत्त्वाच्या आहेत। त्याप्रमाणे हॅपी टू हेल्प या संस्थेला त्यांनी त्या ठिकाणी अपॉइंटमेंट करावं अशा तऱ्हेचं प्रताप सरनाईक यांनी तोंडी आदेश दिलेले आहेत। यांच्याबरोबर मी फोनवरती चर्चा करतो, पत्राने चर्चा करतो, पण पॉझिटिव्ह रिप्लाय देत नाहीत हे। आणि हे जर अशी ॲटिट्यूड असेल, कळलं की नाही, तर आज समजा आम्ही चर्चा करू, उद्या आम्ही आंदोलन पण करू। इथे सगळे रिक्षावाले घेऊन इथे आंदोलन करायला येईन मी। किती वर्षापासून तुम्ही याचा फॉलो घेत होता? हे 3 वर्ष झाली, याला 3 वर्ष झाली। हे निगेटिव्ह ॲटिट्यूड आहे। पहिल्यांदी तुलसियानी होते, आता विष्णू झा आहेत। आम्ही पत्र दिलं, पत्राला व्यवस्थित उत्तर दिलं त्यांनी, याच्यामध्ये एक्सपर्ट आहे ते, प्रत्यक्ष कृती काय आम्ही काय मागतोय। आमच्या जवळपास राहणारे आणि मध्यमवर्गीय कुटुंबातले जे विमान प्रवास करतात त्यांना टॅक्सी नाही परवडत, लांब असेल तर ठीक आहे, पण जवळ असेल तर रिक्षा चालते। प्रीपेड रिक्षाला एवढं तुम्ही अडचण का करता? काय एवढं आहे तुम्हाला? एवढं ही संपूर्ण मियाल कंपनी गव्हर्नमेंट इंडियाने, कळले की नाही, एअरपोर्ट ऑथॉरिटी, स्टेट गव्हर्नमेंट, आणि त्यावेळेला GVK होती, मियाल स्थापन झाली, आता अदानी आहे, अशी मिळून ती मियाल स्थापन झालेली आहे। तर गव्हर्नमेंटची ऑर्डर आणि पब्लिकचं हित हे सांभाळणं हे मियालचं काम आहे। तो जा विचारायला मी आलो इथे। कॅमेरामॅन संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।